नमस्कार मंडळी. आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं आणि भूक लागलेली असते. मग तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की काय खावं नेमकं. मग मला आहोनीनं आयडिया सांगितली की फरसाण घे आणि भरपूर सारं टमॅटो आणि कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे आणि थोडासा लाल तिखट आणि चाट मसाला आणि हवं असेल तर थोडंसं मीठ आणि वरून थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आणि खूप छान होतं बरं का. आणि नंतर हवा बंद डबा करायचा आणि नंतर असं हलवून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून ना कांदा आणि टोमॅटोचं ना फ्लेवर या फरसाणमध्ये उतरतं आणि खायला टेस्टी लागतं. आणि तुम्ही पाहू शकता बघा, दिसायला तरी अगदी अप्रतिम झालेलं आहे आणि खायला पण ना खूप टेस्टी झालेलं आहे. आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि दुपारी म्हटलं आता चला, खूप दिवस झाले चिमणींना पाणी ठेवतो याच्यामध्ये, ते खूप असं शेवाळ बनलं होतं, ते मी स्वच्छ करून घेतलं आणि नंतर ना चिमणींना पाणी वगैरे भरून ठेवलं. आणि हे बघा, चिमणीनं घरटं बनवलेलं आहे चिक्कूच्या झाडामध्ये, खूप छान असं घरटं बनवलेलं आहे. आणि ब्रह्मकमळ लावलं होतं परवा आणि ते थोडंसं पाणी वगैरे वतायचं होतं मला. माझ्याकडे काय जास्तीच्या अशा फुलांच्या कुंड्या वगैरे नाहीत, एक थोडेच मोजकेच आहेत, 5-6 बघू आणूया असं म्हणत विचार चालू आहे. मग इथे मी सगळ्या झाडांना पाणी वगैरे घातलं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब